उदय सामंत पक्षात वेगळा गट करून भाजपामध्ये जाण्याची चर्चा खोट्या असल्याचं मंत्री योगेश कदम आणि उदय सामंत यांचा दावा। पश्चाताप होणार नाही हा शब्द देतो सामंतांचं वक्तव्य। भाजयुमोच्या वतीने असलम शेख यांच्या मालाडच्या मालवणीमधल्या कार्यालयासमोर आंदोलन। असलम शेख यांनी मंगलप्रभात लोढा यांना धमकी दिल्याचा आरोप। असलम शेख यांच्या विरोधात भाजयुमो आक्रमक। अमित ठाकरेंकडून नवी मुंबईमधल्या शिवस्मारकाला अभिवादन। नेरूळ पोलीस ठाण्यात जात अमित ठाकरे यांनी स्वीकारली नोटीस। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप। आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल। घटना घडली तेव्हा घरात नव्हतो। पत्नी गौरी यांच्या आत्महत्येवर अनंत गर्जे यांचं स्पष्टीकरण। घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। गर्जेंची माहिती। डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली असं वाटत नाही। अंजली दमानी यांनी व्यक्त केला संशय। पंकजा मुंडे यांनी कारवाईसाठी पोलिसांना फोन करायला हवा होता, दमानी यांची मागणी। अजित पवारांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळेंची मतदारांना दमदाटी। माझ्याकडे पट्टे देण्यासाठी महसूल मंत्री म्हणून पेन आहे, पट्टे पाहिजे असतील तर भाजपला मत द्या, बावनकुळेंचं विधान। मी माझी भूमिका मांडतो आणि विरोधकांच्या आरोपाला महत्त्व देत नाही। निधीबाबत केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार ठाम। ज्या वॉर्डमध्ये मतं कमी पडतील त्यांना ठरवून ठेवावं, आपलं काही खरं नाही। कुणी निगेटिव्ह चर्चा केली तर खैर केली जाणार नाही। हसन मुश्रीफ यांची कार्यकर्त्यांना दमदाटी। एकनाथ शिंदेंसोबत कोणताही दुरावा नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। दुरावा आहे असं म्हणणं हा वेळाचा बाजार। फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। शिंदेनेही नाराजीच्या चर्चा फेटाळल्या। निवडणुकीपूर्वी मला माहिती होतं भाजपाने कंबरडं मोडलं, मला पाडण्यासाठी भाजपाने शेकापला मदत केली। शहाजी बापू पाटलांचा जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप। अकलूजच्या आदर्श राजकारणाची वाट लागली। बँका, पतसंस्था, जमिनी आणि कोंबड्याही विकून खाल्ल्या। मंत्री जयकुमार गोरेंचं विजयसिंह मोहिते पाटलांवर टीकास्त्र। जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर जाण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केला अंदाज। कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणामुळे निवडणूक लांबणीवर जायची अजित पवारांनी वर्तवली शक्यता। कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद। 9 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपींमध्ये परीक्षार्थी शिक्षकांचाही सहभाग। संपूर्ण राज्यात टीईटीची परीक्षा। स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा विवाह सोहळा पुढे ढकलला। वडिलांची तब्येत ठीक नसल्यानं स्मृतीचा निर्णय। स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका। सांगलीतल्या रुग्णालयात उपचार सुरू। श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांचे समन्स। 25 नोव्हेंबरला आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई। जम्मू काश्मीरमधून तुफैल अहमद नावाच्या इलेक्ट्रिशियनला घेतलं ताब्यात। इलेक्ट्रिशियनचा जैश ए मोहम्मद